वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकारेषु सर्वदा। मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी। आज आपण या शुभ मुहूर्तावर शुभ दिवशी श्री गणेशाची बल्लाळ विनायकाची कथा श्रवण करणार आहोत। मंडळी, गणेश पुराण ऐकणे ही पृथ्वीवरील दुर्लभ गोष्ट आहे, यात शंका घेण्यास जागाच नाही। मोठ्या पुण्याईनेच या पुराणाच्या श्रवणाचा लाभ घडतो। सप्तजन्म पातक नष्ट होते। गणपती म्हणजे साक्षात परब्रह्म, त्याचे वर्णन कोण करू शकेल बरे। वेदांनी जेथे हात टेकले, सहस्त्र मुखांचा शेष जेथे वर्णन करून थकला, तेथे त्याची महती काय सांगावी। मंडळी, श्री गणपतीवर ज्याची शुद्ध भक्ती असेल त्यानेच या पुराणाचे श्रवण करावे। पश्चिम सागराच्या किनारपट्टीवरील सिंधू देशात पल्ली नावाच्या नगरात कल्याण नावाचा वैश्य राहत असे। तो दानशील व धर्मशील होता। इंदुमती ही त्याची पत्नी। या दाम्पत्यास बल्लाळ नावाचा पुत्र होता। या बल्लाळास लहानपणापासूनच देवादिकांची आवड होती। सवंगडांना घेऊन गावाबाहेर जावे, तेथे दगडांचे देव मांडून त्यांची पूजा करावी, असे खेळ तो नित्य खेळत। असेच एकदा ते गावाबाहेर गेले असता बल्लाळाने एक गोटा घेतला आणि त्यास गणपती असे नाव देऊन दुर्वा, रानफुले व पानांनी त्याने त्याची पूजा केली। पूजा उपरांत कोणी ध्यान करू लागले, कोणी जप करू लागले, कोणी तल्लीन होऊन देवाची गाणी म्हणत नाचू लागले। आपापल्या बालबुद्धीला अनुसरून जसे जमेल तसे प्रत्येक जण करत होता। त्या खेळात ते इतके रंगून गेले की स्वतःच्या घराचा तहान भुकेचाही त्यांना विसर पडला। इकडे मुलांची वाट पाहून थकलेल्या संतापलेल्या पालकांनी कल्याणाची कान उघडणी केली। म्हणाले, तुझ्या बल्लाळाच्या नादाने आमची मुले बिघडत चालली आहेत। खेळण्यासाठी तो सर्वांना जमवतो आणि गावाबाहेर नेतो। खेळण्याच्या नादात त्यांना घराची आठवण राहत नाही। तू वेळीच आपल्या मुलाला आवर घाल, अन्यथा आम्ही याबाबतीत ग्रामाधिकाऱ्याकडे तक्रार करू। आता या सगळ्या तक्रारी ऐकून कल्याणच खूप राग आला। एका हातात काठी घेऊन तो तावातावाने गावाबाहेर आला। गावाबाहेर मुले गणपतीचे देऊळ तयार करून पूजेच्या खेळातच मग्न होत पुराण ऐकत होती। ते दृश्य पाहून कल्याणाच्या रागाचा पारा अधिकच वाढला। त्याचा आवेशात काठीचे प्रहार करून त्याने मुलांनी बांधलेले देऊळ तोडून मोडून टाकले। त्याचा उग्रावतार पाहून मुलंही आपापल्या घराच्या दिशेने पसार झाली। परंतु श्री गजाननाच्या ध्यानात मग्न झालेल्या बल्लाळास या घटनेची वार्ताही नव्हती। संतापलेल्या पित्याच्या हाती तो आयताच सापडला। रागाच्या भरात कल्याणाने त्यास इतके झोडपले की त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। माराच्या वळाने अंगावर ठिकठिकाणी काळे निळे चट्टे उमटले। एवढे करूनही त्याचे समाधान झाले नाही म्हणून की काय, त्याने बल्लाळास एका झाडास बांधले आणि त्याचा देव मानलेला दगड दूर भिरकावून देत म्हणाला, कार्ट्या, आज तुझ्यामुळे मला लोकांचे 4 शब्द ऐकावे लागले। आज कोणता देव येऊन तुला सोडवतो, तुला खायला प्यायला घालतो तेच मी पाहतो। आणि बल्लाळास त्याच अवस्थेत सोडून कल्याण निष्ठुरपणे घरी परतला। इकडे दुःखाने कासावीस झालेला बल्लाळ आर्त शब्दात गजाननाची करुणा भाकू लागला। देवा, भक्त संकटी धावतोस म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात, पण आज मात्र माझ्या बाबतीत उलटेच घडले। आज तुझ्या पूजेत मग्न असताना माझ्या पित्याने मला मारहाण केली। हे असे कसे झाले? देवा, वेद, शास्त्रे, पुराणे, भक्त प्रतिपालक या शब्दात तुझी स्तुती करतात। असे असताना या संकटात मी एकटा पडलो आहे हे दिसत असूनही तू पाठ फिरवतोस, याला काय म्हणावे? तुझे भक्त वस्तल हे ब्रीद तू विसरलास की काय? क्षणभर तो थांबला। अर्धवट ग्लानीतही त्याच्या नजरेसमोर त्याचा पिता त्याच्या आराध्य दैवतांची विटंबना करीत असल्याचे दृश्य दिसू लागले। भावना वेगाने तो कळवळला। पित्याने त्याला मारले याचे त्याला जराही वैषम्य वाटत नव्हते, पण त्याच्या देवाबद्दलच्या नीच कृत्याचा मात्र त्यास संताप आला होता। आणि त्याच उद्विग्न अवस्थेत त्याने पित्यास शाप दिला, ज्याने माझ्या गजाननाचे मंदिर उद्ध्वस्त केले, देव फेकून दिला, तो आंधळा व मुका बहिरा होईल, त्याच्या पाठीस कुबड येईल आणि त्याच्या सर्वांगास असंख्य शते पडून त्यातून दुर्गंध येईल। आज इथे या स्थानी मी जड देहाने जरी बांधलो गेलेलो असलो तरी माझ्या मनाचा तरी मी स्वामी आहे ना। देवा गजानना, तुझ्या ध्यानात आणि नामस्मरणातच माझा प्राण जावा, एवढीच इच्छा आहे। बोलणे पूर्ण होताच त्यास पुन्हा ग्लानी आली। तहानेने घशास कोरड पडली होती। भुकेने पोटात थैमान घातले होते।
जखमातील रक्तही सुकून गेल्यामुळे जागेवरच थबकले होते आणि तशाही अवस्थेत त्याच्या मुखातून मंद सुरात श्री गजाननाचे नामस्मरण चालूच होते. कल्याण निघून गेल्यावर बराच कालावधी झाला होता. उन्हे कलली. अतीव ग्लानीने बल्लाळाची मानही छातीवर झुकली. आता मात्र दयाघन गजाननास राहावेना. बल्लाळाच्या भक्तीची झाली एवढी परीक्षा पुरे असा विचार करून एका ब्राह्मणाच्या रूपात तो बल्लाळासमोर प्रगट झाला. क्षणभर आपल्या कृपादृष्टीने त्याने बल्लाळाकडे पाहिले. तोच त्याची बंधने तुटली. कोसळणाऱ्या बल्लाळास त्या कृपानिधीने स्वहस्ते सावरले. त्याच क्षणी त्याच्या जखमा बऱ्या झाल्या. त्याच्या धमन्यातून जणू नवचैतन्याचा संचार होऊ लागला. शुद्धीवर आलेल्या बल्लाळास ब्राह्मण रूपात प्रत्यक्ष श्री गजाननच आला आहे हे ओळखण्यास विलंब लागला नाही. साष्टांग नमस्कार घालीत त्याने गजाननाची मधुर शब्दात स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गजाननाने त्यास प्रेमाने जवळ घेतले आणि निजकृपेने त्या सर्व ज्ञान बहाल केले. त्यानंतर तो बल्लाळास म्हणाला, बाळा, ज्याने संतापाच्या भरात माझे मंदिर उद्ध्वस्त केले तो नरकात तर जाईलच, पण पुढील जन्मात तुझ्या शापाने त्याहीपेक्षा दारुण अवस्थेला त्याला तोंड द्यावे लागेल आणि त्याचा पिता त्याला घरातून हाकलून देईल. आता तुझ्या मनात एखादा वर मागावायचा असल्यास मागून घे. यावर बल्लाळ म्हणाला, देवा, आपण मला वर देणार असाल तर माझ्या ठाई असलेली माझी भक्ती निरंतर दृढ व्हावी आणि याच क्षेत्री वास्तव करून आपण लोकांची संकटे दूर करावी अशी माझी इच्छा आहे. त्याचे सर्व हिताचे मागणे ऐकून गजाननास अधिकच आनंद वाटला. प्रसन्नतेने तथास्तु असा आशीर्वाद देत तो बल्लाळास म्हणाला, मी अंश रूपाने येथे वास्तव करील. यापुढे माझ्या दर्शनास येणारे भक्त माझ्या नावापूर्वी तुझे नाव घेतील व बल्लाळ विनायक या नावाने हे स्थान प्रसिद्ध होईल. बोलणे संपवून विप्ररूप श्री गजाननाने बल्लाळास पुन्हा एकदा आलिंगन दिले आणि दुसऱ्या क्षणी तो अदृश्य झाला. आणि आता इकडे घरी गेलेल्या कल्याणाचे काय झाले ते पाहू, असे म्हणत विश्वामित्र भीमराजास त्यापुढील कथानक सांगू लागले. बल्लाळाच्या शापाने कल्याण बहिरा व मुका झाला. त्याच्या सर्वांगास असंख्य शते पडून त्यातून रक्त वाहू लागले. पाठीवर कुभड निघाले. दृष्टीही अधू झाली. पतीची विकलांग अवस्था पाहून इंदुमती घाबरली. काय करावे तेच तिला सुचेना. शोक अनावर होऊन ती रडू लागली. तिची अवस्था पाहून कुणा परिचिताने तिला रानात घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो कानी पडताच तिचा जीव आणखी कासावीस झाला. त्याही परिस्थितीत सारे धैर्य एकवटून तिने दोघा तिघांना समवेत घेऊन आरण्य गाठले. पण तोपर्यंत श्री गजाननाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाले होते. रानात तिला एक सुंदर देवालय दिसून आले. तिचा पुत्र तेथील मूर्तीच्या पूजनात दंग झालेला पाहताच तिला हायसे वाटले. क्षणभर तिला त्या परिचिताचा रागही आला. समवेत आलेल्या शेजाराने तिची समजूत काढली. ते दृश्य आपणही पाहिले होते, पण आताचे दृश्य पाहून आम्हासही नवल वाटत आहे असे सर्वांनी सांगताच शांत झालेल्या इंदुमतीने धावत जाऊन आपल्या पुत्रास आलिंगन दिले. आईला पाहताच आपल्या शापामुळे पित्यासमवेत आता आईलाही दुःख भोगावे लागणार या विचाराने बल्लाळालाही वाईट वाटले. त्याचा चेहरा उतरला. तेवढ्यात इंदुमती त्यास म्हणाली, बाळा, तुझ्या वडिलांना एकाएकी काय झाले तेच कळत नाही. तू शहाणा आहेस तेव्हा माझ्याबरोबर घरी चल. वडिलांची या प्रकारातून सुटका होऊन त्याला आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आता तूच काहीतरी करू शकतोस. तुझे वडील तुझ्याशी कसे वागावेत हे मला समजलंच आहे, पण तू त्यांच्यावर रागावू नये असंच मला वाटत आहे. पण गजाननाच्या कृपेने पूर्ण ज्ञानी झालेला बल्लाळ विरक्तयुक्त शब्दाला आई म्हणाला, कुठलं घर, कोण कुणाचा पिता, कोण माता, माझा आप्त मित्र सखा सर्व काही तो गजाननच आहे. मी माझं मन, बुद्धी, अंतकरण त्या श्रीच्या चरणी अर्पण केलं आहे. मी कोणासही काय शासन करणार. करता करविता तो गजानन, तोच सर्व साक्ष आहे. जो जसे कर्म करतो तसे त्यास फळ मिळते. ज्याने माझ्या देवाची अवहेलना केली, मंदिर उद्ध्वस्त केले, त्याचे फळ त्याला मिळाले. आता माझा मोह सोडून तू आपल्या घरी जा आणि धर्मानुसार पतीची सेवा शुश्रूषा कर. बल्लाळाचे उद्गार ऐकून त्या मातेच्या हृदयात कालवा कालव झाली. खिन्न स्वरात ती बल्लाळास म्हणाली, पण मी एकटी काय करू. जे घडले त्यात माझा काहीच दोष नाही. आता तूच त्यांच्या उद्धाराचा मार्ग सांग. मातेच्या केविलवाण्या उद्गाराने बल्लाळाचे मन रवले. तो म्हणाला,
ते सर्व जरी खरे असले तरी या जन्मी उद्धार होणार नाही. पुढील जन्मात तुम्ही राजकुळात जन्म घ्याल. त्या जन्मात तुझे कमला असे नाव असेल. या जन्मीचा तुझा पती पुढील जन्मात तुझ्या पोटी जन्म घेईल. त्याचे नाव दक्ष असे ठेवण्यात येईल. तो जन्मताच मुका, बहिरा, कुबडा व क्षतिग्रस्त असेल. अनंत उपचार करूनही त्यास बरे वाटणार नाही. उग्र तप आणि उपचारानेही गुण येत नाही हे पाहून हतबल झालेला त्याचा पिता संतापाने तुम्हा दोघांनाही राज्याबाहेर हकलून देईल. पुढे प्रवास करत तुम्ही एका गावी मुक्काम कराल. तेथे एका थोर गणेश भक्ताच्या अंगवाताने तुझ्या पुत्राच्या समस्त व्याधींचे निरसन होऊन त्यास आरोग्य प्राप्ती होईल. पुढे तो गजाननाची मनोभावे उपासना करील. तेव्हा तुम्हा दोघांनाही गणेश दर्शनाचा लाभ होईल. इंदुमतीस अत्यंत वाईट वाटले. हे जरी खरे असले तरी जो भोग समोर आला आहे हे भोगणे एवढेच तिच्या हाती होते. पण आता त्या भोगण्यातही एक प्रकारचे समाधान होते. समवेत आलेल्या लोकांनी तिचे सांत्वन केले. मनास आवरून ती घरी परतली. त्यानंतर एके दिवशी बल्लाळ एकांतात असताना एक दिव्य विमान तेथे उपस्थित झाले आणि त्यात बसून बल्लाळ स्वर्ग लोकात निघून गेला. आणि याचप्रमाणे बल्लाळ विनायकाची कथा संपूर्ण झाली.